श्री स्वामी समर्थ. आजचा संदेश सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, पण त्याचं उत्तर आत्ताच देऊ नका. थोडं थांबा, पूर्ण व्हिडिओ ऐका आणि शेवटी स्वतःला हेच उत्तर द्या. भक्त हो, प्रश्न असा आहे, तुम्ही स्वामींकडे शेवटचं काय मागितलं होतं? नोकरी, पैसा, घर, मुलांचं भविष्य, एखाद्या व्यक्तीचं प्रेम किंवा एखाद्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग. आता दुसरा प्रश्न, तुम्ही जे मागितलं होतं ते मिळालं का? कदाचित हो, कदाचित नाही. पण आज मी तुम्हाला एका स्वामी भक्ताची अशी गोष्ट सांगणार आहे, ज्याने स्वामींकडे आयुष्यात फक्त एकच गोष्ट मागितली आणि आश्चर्य म्हणजे त्याला जे मिळालं ते त्याने मागितलंच नव्हतं. पण नंतर त्याला समजलं, त्याने जे मागितलं होतं त्यापेक्षा स्वामींनी जे दिलं ते कितीतरी मोठं होतं. आणि या कथेचा शेवट तुम्हाला आजचा प्रश्न पुन्हा स्वतःला विचारायला भाग पाडेल, म्हणून शेवटपर्यंत नक्की ऐका. भक्त हो, एकदा एक भक्त स्वामींच्या मंदिरात गेला. तो खूप त्रासलेला होता. त्याच्या आयुष्यात एक मोठी समस्या होती. अनेक दिवस तो त्याच समस्येचं उत्तर शोधत होता, पण कुठेच मार्ग दिसत नव्हता. त्याने अनेक लोकांना विचारलं, अनेक प्रयत्न केले, पण काहीच उपयोग झाला नाही. शेवटी तो स्वामींच्या चरणी आला. मंदिरात पोचल्यावर त्याने स्वामींच्या मूर्तीकडे पाहिलं आणि मनात एकच विचार केला, स्वामी, मला यातून बाहेर काढा. बस. त्याने मोठी प्रार्थना केली नाही, काही मागितलं नाही, फक्त स्वामी, मला यातून बाहेर काढा असं म्हणाला. आणि तो बराच वेळ शांत बसून राहिला. काही मिनिटांनी त्याला एक विचित्र गोष्ट जाणवली. त्याच्या मनात अचानक एक प्रश्न आला, तुला यातून बाहेर पडायचं आहे की तुला हे समजून घ्यायचं आहे की तू इथे आलासच का? तो दचकला, कारण हा प्रश्न त्याने स्वतःला कधीच विचारला नव्हता. तो नेहमी विचारायचा, ही समस्या कधी संपणार? पण आज पहिल्यांदा त्याने विचार केला, ही समस्या माझ्या आयुष्यात आलीच का? आणि इथून त्याच्या आयुष्यातील खरी गोष्ट सुरू झाली. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात अशी एखादी समस्या आहे का, जिच्याबद्दल तुम्ही रोज एकच विचार करता, ही कधी संपणार? जर हो, तर आज कमेंटमध्ये फक्त लिहा, स्वामी, मला मार्ग दाखवा. ही कमेंट तुमची प्रार्थना समजा आणि हा संदेश तुमच्या एखाद्या स्वामी भक्त मित्राला किंवा मैत्रिणीला शेअर करा, कारण कदाचित आज त्यांनाही या संदेशाची गरज असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सुंदर स्वामी संदेशांसाठी स्वामी संदेश चॅनेल सबस्क्राईब करा. आता त्या भक्ताने स्वतःला विचारलं, ही समस्या माझ्या आयुष्यात आलीच का? त्याला आठवलं, या समस्येपूर्वी तो कसा होता. त्याला स्वतःवर खूप विश्वास होता, पण तो इतरांवर अवलंबून होता. त्याला वाटायचं, माझं आयुष्य माझ्या नियंत्रणात आहे. मग एकामागून एक गोष्टी त्याच्या मनासारख्या होऊ लागल्या नाहीत आणि हळूहळू त्याला जाणवलं, तो स्वतःला ओळखतच नव्हता. तो सतत बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून होता. लोक काय म्हणतील, लोक काय करतील, कोण साथ देईल, कोण दूर जाईल, या सगळ्यावर त्याचं मन अवलंबून होतं. पण त्या एका समस्येने त्याला एक गोष्ट शिकवली, ज्या दिवशी बाहेरची सगळी दारं बंद झाली त्या दिवशी मला माझ्या आतला दरवाजा दिसला. आणि कदाचित हीच त्याची स्वामींकडून मिळालेली पहिली भेट होती. समस्या अजून संपली नव्हती, पण तो बदलला होता. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यातील एखाद्या कठीण प्रसंगाने तुम्हाला काहीतरी शिकवलं आहे, तर कमेंटमध्ये लिहा, त्या प्रसंगाने मला बदललं. तुमचा अनुभव मोठा असण्याची गरज नाही, फक्त एवढं लिहा. तुमची एक कमेंट दुसऱ्या व्यक्तीला धीर देऊ शकते. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. पण आता खरी गोष्ट ऐका. त्या भक्ताने दुसऱ्यांदा स्वामींच्या मंदिरात जाऊन एक वेगळा प्रश्न विचारला. यावेळी त्याने म्हटलं, स्वामी, माझी समस्या दूर करा असं मी आता म्हणणार नाही, पण या समस्येतून मला काय शिकायचं आहे
ते मला समजण्याची बुद्धी द्या. आणि त्या दिवसापासून त्याच्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टी बदलायला लागल्या. ज्या गोष्टी आधी त्याला त्रास द्यायला होत्या त्याच्याकडे तो वेगळ्या नजरेने पाहू लागला. ज्या गोष्टींवर तो रागावलेला होता तिच्याबद्दल त्याला काहीतरी वेगळं जाणवायला लागलं. ज्या निर्णयाची त्याला भीती वाटत होती तो निर्णय घेण्याची ताकद त्याच्यात आली. आणि काही काळानंतर त्याला कळलं समस्या संपली नव्हती, पण तो त्या समस्येपेक्षा मोठा झाला होता. आणि हीच खरी गोष्ट आहे. कधीकधी स्वामी आपल्या आयुष्यातून समस्या काढून घेत नाहीत, ते आपल्याला त्या समस्येपेक्षा मजबूत बनवतात. जर तुम्हाला हा विचार मनापासून आवडला असेल तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी मला मजबूत बनवा. तुमची ही कमेंट आजच्या संदेशाचा भाग बनवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता त्या भक्ताची समस्या हळूहळू कमी होऊ लागली, पण त्याच्यासोबत एक विचित्र गोष्ट घडली. तो पूर्वी स्वामींकडे फक्त मागण्यासाठी जायचा, आता तो फक्त बोलण्यासाठी जाऊ लागला. पूर्वी तो म्हणायचा, स्वामी मला हे द्या. आता तो म्हणायचा, स्वामी आज मी तुमच्याशी बोलायला आलोय. पूर्वी तो मंदिरातून बाहेर पडताना विचार करायचा, माझं काम होईल का. आता तो बाहेर पडताना म्हणायचा, माझं काम होईल किंवा नसेल पण मी एकटा नाही, स्वामी माझ्या सोबत आहेत. आणि याच ठिकाणी या कथेचं खरं गुपित लपलेलं आहे. तुम्ही स्वामींकडे जेव्हा जाता तेव्हा फक्त तुमची इच्छा घेऊन जाऊ नका. कधीकधी तुमचा प्रश्न घेऊन जा, पण त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या मनासारखं असायलाच हवं असं ठरवू नका. कारण कधीकधी आपण उत्तर मागतो आणि स्वामी आपल्याला दिशा देतात. आपण समस्या संपवायला सांगतो आणि स्वामी आपल्याला ताकद देतात. आपण एखादी गोष्ट मिळवायला सांगतो आणि स्वामी आपल्याला त्यापेक्षा मोठं काहीतरी शिकवतात. आज कमेंटमध्ये लिहा, स्वामी मला योग्य दिशा द्या. भक्त हो, या कथेतील सर्वात मोठं गुपित मी तुम्हाला सांगते. स्वामींकडे प्रश्न विचारताना फक्त माझं काम कधी होईल असं विचारण्याऐवजी कधीकधी असा प्रश्न विचारा, स्वामी या परिस्थितीत माझ्यासाठी योग्य काय आहे. हा प्रश्न तुमच्या मनाला वेगळ्या दिशेने घेऊन जाईल. कारण तुम्ही उत्तराच्या मागे धावणार नाही, तुम्ही योग्य दिशेकडे पाहायला सुरुवात कराल. आणि कदाचित तुम्हाला ज्या उत्तराची इतके दिवस वाट पाहत होतात ते उत्तर आधीपासूनच तुमच्या जवळ असेल. फक्त तुमचं लक्ष दुसरीकडे असेल. म्हणून आजपासून जेव्हा स्वामींच्या चरणी बसा तेव्हा एकदा हा प्रश्न नक्की विचारा, स्वामी माझ्यासाठी योग्य काय आहे. आणि मग मन शांत ठेवा. उत्तर कदाचित लगेच मिळणार नाही. कदाचित ते एखाद्या व्यक्तीच्या रूपाने येईल, एखाद्या संधीच्या रूपाने येईल, एखाद्या विचाराच्या रूपाने येईल किंवा एखाद्या गोष्टींपासून दूर जाण्याच्या रूपानेही येऊ शकतं. म्हणून डोळे उघडे ठेवा, मन शांत ठेवा आणि स्वामींच्या संकेतांना ओळखायला शिका. जर तुम्ही आजपासून हा प्रश्न स्वामींना विचारणार असाल तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्यासाठी योग्य काय आहे. ही कमेंट आजच्या व्हिडिओची सर्वात खास कमेंट असू द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.